हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज डे 3 आहे आपल्या ब्लॉगचा, आपला कुडाळ टूरचा. आज आम्ही निघालोय गोवाला. आज तुम्हाला मजा का भेटणार आहे, फुल एकदम धमाल बघायला भेटणार आहे. जाता है नबी नबी देश मेरे दिल. आता आम्ही मस्त एक देवस्थानाला आलोय. आणि पवारचं माहेरचं देवस्थान आहे असं पवार सांगतोय. इकडची स्टोरी, महत्वाची स्टोरी म्हणजे अशी स्टोरी आहे की इथे त्या देवाला केळीचा घड तरी दिला जातो, नाहीतर कोल्हापुरीची चप्पल दिली जाते. आपण आता आतमध्ये बघू. आणि ती जेव्हा चप्पल आपण ठेवतो देवाला, की थोड्या दिवसांनी आपण जर ते आलो बघायला की आपण दिलेली चप्पल ते असं ठेवतात, तर ती ठेवलेली चप्पल अशी कपाडामध्ये ती खालून जशी आपण चालतो आणि खराब झालेली असते तशी ती झिजलेली असते खालून. म्हणजे इकडे अशी काय म्हणतात, देवाची हे आहे की आपण देव ती चप्पल घालून चालतो आणि राखण करतो या सगळ्या गावाचं. म्हणून हे जागृत देवस्थान आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण नवस म्हणतो किंवा काय म्हणतो, किंवा प्रत्येक वेळेला इथे सगळे जणांचे नवस पूर्ण होतात. आणि प्रत्येक घरा कुटुंबामध्ये हे सर्वात इकडचं महत्वाचं जागृत देवस्थान. त्याप्रमाणे तो मित्र परिवार तुमच्या मुंबईहून दर्शन गेलं. सध्या जो काही प्रत्येक जण काम धंदो नोकरी व्यवसाय करतो, त्या कामाधंद्यादरम्यान कुठल्याही प्रकारच्या अडचणी वगैरे आहेत पूर्णतः परिहार. जो काही काम धंदो करतात त्यात त्यांच्या इच्छेनुसार चांगल्या प्रकारे यश मिळाल्यानंतर दर्शन आहे. यांच्या सगळ्यांच्या हातापायाकडे पूर्णतः संरक्षण लाभल्यानंतर दर्शन आहे. यांचे जे काही इच्छा संकल्प आता पुढचे जी काही कामं चांगल्या प्रकारे घडू शकल्यानंतर दर्शन आहे. आज दर्शन आहे त्यांनी आज ही वेगवेगळी काही ठेवली, त्याप्रमाणे सेवा केली. या मागणीकडून प्रश्न करा. आणि तिकडून निघून आपण गणपती मंदिरला आलो. रेडी सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. लहानपणीची आठवण म्हणून आम्ही काय खातो. मला हे बघून माझ्या शाळेची आठवण आली. चिंच. शाळा कुठली? द ग्रेट परेल इंग्लिश हायस्कूल. चिंच शेंगदाणे खातोय कारण करणचं जो बालपण आहे ते ख्रिश्चन शाळेत झालेलं आहे आणि तो हिंदुत्वापासून खूप लांब आहे. तो जेव्हा चौथीत होता तेव्हा ते लोकांनी एक ग्लास दूध मिळायचं, करणला एका ग्लास मध्ये वाईन मिळायचं. ते घरून फक्त चकणा घेऊन जायचे. अर्धा दिवस गेलेला आहे. डे 1 नाही, आज डे 3 चा अर्धा दिवस गेलेला आहे. चालू. धार्मिक 7 फक्त नॉर्थ गोवा नाहीये, साऊथ गोवा पण आहे. तिथे थोडं भरपूर देवस्थान आहेत. त्यातल्या आता आम्ही 2-3 देवस्थान कव्हर करतोय. गोव्याचा हा फील पण घ्यावा लोकांनी. गोव्याला फक्त आणि फक्त मजा आणि मस्तीसाठी नाही, आम्ही पण त्याच्यासाठी निघालेलो, पण जाता आम्ही थोडे धार्मिक झालो. साऊथ गोवा एक्सप्लोर करता करता 4 ते 3 दिवस, आता 3ऱ्या देवस्थानला चाललो आम्ही परत. कारण का साई आहे ना, एक एक गोष्टी त्याला माहिती आहे, तो लोकल आहे आणि तो सगळं एकदम प्रॉपर आम्हाला कुठून काय झालंय, देवस्थानचं काय महत्व आहे सगळं इन्फॉर्मेशन देतो प्रॉपर. आणि ऐकायला पण आम्हाला सगळं आवडतं, हिस्ट्री पण सांगतो आणि आम्हाला ऐकायला पण ते खूप जास्त आवडायला लागलंय, म्हणून आम्ही जरा करतोय. गोव्याला पोहोचलोय आम्ही. पहिला डेस्टिनेशन आमच्या हिल रॉक गोवा. मी दरवर्षी येतो इकडे, फेरी असते, दोन बीच पण चांगला दिसतो.
आम्हाला एक काका लोकांचा ग्रुप भेटलाय. ते 19 कुठला बॅच आहे तुमचा? 1981 SSC चा बॅच आहे त्यांचा. ते तेव्हापासून हर 6 महिन्याला आज त्यांचं एज झालंय 60 वाले, सगळे 60-61 वाले, पण सगळे ते कंटिन्यू 6 महिन्यातून एक त्यांची ट्रिप काढतात. त्यांनी टी शर्ट बनवले, तुम्ही बघा त्यांना एकदा भेटा. टी शर्ट त्यांनी बनवून घेतले. जीवनात प्रभाव पद यश सगळं मिळतं, पण मन मात्र आजही बालपणीच्या मित्रांत दुनिया गोल फिरतो आणि अजूनही जेव्हा मात्र सारे जग आमच्या तालावर नाचते. काय सांगायला लागला तुम्ही? काय बोलत होता? नॉर्मल तुम्ही तुमचं बोला, नॉर्मल आपण. नॉर्मल असं आहे ना की म्हणजे शाळेमध्ये आम्ही 5वी पासून 5वी ते 12वी एकत्र आहोत. ठीक आहे. 5वी ते 12वी म्हणजे तेव्हा केव्हाची गोष्ट सांगते की साधारण 70ची गोष्ट सांगतो, 1970 पासून. तर प्रत्येकाच्या परिस्थिती काही म्हणजे तेवढ्या हायफाय नव्हत्या. बरोबर आहे. आणि आम्ही सर्व एकत्र घाटकोपरला होतो. पंतनगर. सगळे राहिला. हा. आणि आता म्हणजे जसजसं दिवस गेले, लोकांची लग्न झाली, नंतर फेसबुकमुळे आम्ही एकत्र आलो आणि जगतो. या हिशोबाप्रमाणे पैसा आणि प्रसिद्धी है ना, हा येते जाते, पण मैत्री ती जी त्या वेळेला आमची होती की आम्ही मित्र होतो. उद्देश काय की कोणी मोठा नाही आणि छोटा नाही. तर आज पण आम्ही तेच मेंटेन करू नये की बाबा कोणी आमच्यापैकी 4-5 जण बिझनेसमॅन आहे, कोणी ऑइल कंपनीमध्ये रिटायर झाले, HPCL, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, असे रिटायर झाले. पण आमचं एकच बेस, एकच लाईन की बाबा मैत्री, कोणी मोठं नाही आणि कोणी छोटं नाही, कोणी नाही कधीच नाही होत असं. विशेष मैत्री टिकणार पण नाही. विशेष नाही, तो विशेष येतो. हा. तर त्याच्यामुळे आणि फक्त सांगायचं म्हणजे सिन्स एज डिफरन्स आपला आणि तुमचा जास्त आहे, फक्त एकच सांगेन की बघा कोणी असू दे, तो शाळेतला मित्र असू दे, मी हे परत सांगेन, वयोमानाने मोठे मोठे होतात. शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, कंपनी मधले मित्र, तुम्ही जर का पैसा बघितला ना ते गेलं, तुम्ही संपलं. आपण म्हणतो खरं की जे जे रावणाने पण मरताना सांगितलं की बाबा एकत्र राहा. मैत्रीशिवाय हा. काहीच नाहीये. आमचा रामाच्या बरोबर लक्ष्मण होता म्हणून त्याने जिंकला. तसंच तुम्ही जर का घरामध्ये पण एकत्र राहिलंच पाहिजे, तसंच मैत्रीमध्ये पण एकत्र राहिलंच पाहिजे, तरच तुम्ही जग जिंका. आणि मित्र हा आयुष्यात पाहिजेच. तुम्ही व्यक्त तेव्हाच होऊ शकता एक मित्र असेल तर की मित्र असेल तरच. मला नेमकं माहिती तुम्ही एक मैत्रीसाठी किंवा नवीन पिढीला, आमच्यासारख्या नवीन पिढीला जे आज आम्ही एकत्र येतोय, फिरतोय, पण तुमचा 10वीचा ग्रुप जो आज फिरतोय एकत्र आणि एवढ्या मोठ्या संख्येने, ही मोठी गोष्ट आहे. आज 4 मित्र नक्कीच भेटतात एकमेकांना, संध्याकाळी 4 मित्र भेटतात. हा, ते झालं नाही, पण मुळात काय माहिती काय त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे या नवीन पिढीला? महत्वाची गोष्ट अशी की आम्ही तेव्हाचे मित्र आहोत ज्यावेळी आमच्या कोणाच्या खिशामध्ये पैसे नव्हते. बरोबर. ज्यावेळी पैसे नव्हते, त्या मैत्रीमध्ये कुठला व्यवहार नव्हता, स्वार्थ नव्हता, तेव्हाचे आम्ही हे मित्र आहोत. त्याच्यानंतर आम्ही आपापल्या वेगवेगळ्या मार्गाने मोठे झालो, मोठे होण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये मोठं जरी झालेलं असलं तरी सुद्धा व्यवहारच नसल्यामुळे ही जी मैत्री जी टिकली ना, ती आज तागायत ती तशीच आहे, ती कायम आहे. अडचणीच्या वेळी आम्ही सगळेजण अजूनही एकत्र होतो. काही ना अडचणी कोणाला नसतात, अडचणी सगळ्यांना असतात. पण अडचणीमध्ये तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या लागतात. एक मानसिक आधार लागतो. आर्थिक ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी खूप तुम्हाला वेगवेगळे मार्ग आहेत, पण मानसिक आधार मिळण्यासाठी, भक्कम पाठिंबा मिळण्यासाठी एक इकोसिस्टीम लागते. आणि ही इकोसिस्टीम आमच्या मित्रांमध्ये जी मिळते ना, ते मला असं वाटतं की आताच्या मुलांमध्ये जिथं न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, एक एकटी मुलं वाढतायत, स्वतःपुरतं बघतात, जिथं शेअरिंग नाही आहे, त्या मुलांमध्ये ही कोणीतरी एक असा भक्कमपणे पाहिजे. आता नातेवाईक राहिले नाही आहेत. आताच्या मुलांना तुम्ही बघाल तर मामी, आत्या, मावशी अशा राहिलेल्याच नाही आहेत. मग त्यावेळी एक मित्र लागतो, बरोबर, जिथं तुम्ही रडू शकता, स्वतःचे दुःख व्यक्त करू शकता, मन हलकं करू शकता. आणि ते जे मित्र आहे ना, ही खूप मोठी ताकद असते जी तुम्हाला पुन्हा नव्याने उभारी देतं. आणि मला असं वाटतं की ही इकोसिस्टीम आमच्याकडे आता आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप वेगवेगळ्या अडचणीतनं बाहेर पडलो.
पुन्हा एकत्र आलो आणि हे एकत्र येण्याचं जे आम्हाला टॉनिक आहे दरवर्षी आम्हाला पुन्हा पुन्हा मिळतात. त्यामुळे आताच्या पिढीला म्हणजे तुमच्या पिढीला मी नक्कीच सांगेन की जे तुमचे शाळेतले मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत, त्याच्यामध्ये निस्वार्थीपणे एकत्र येण्यासाठीचं काहीतरी एक असा पर्पज पाहिजे, जो पर्पज तुम्हाला मोठं करेल, एकत्र आणेल. आणि तसा पर्पज शोधा, असे मित्र शोधा की जे तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद. थँक्यू. काकांनी आपल्याला खूप मोठी गोष्ट या लोकांनी शिकवली आहे की एकत्र राहा. आज मित्र आहे तर सगळं आहे, घरदार हे सगळ्यांना सगळं असतं, पण जर मित्र नसतील ना तर हे सगळं कधीच येऊ शकत नाही. हा, व्यर्थ आहे. आणि एक आपल्याला एक इमोशनल टच हे मित्रच देऊ शकतात. बायको आणि हे वेगळी गोष्ट आली, पण एक इमोशनल टच हे मित्रच जास्त देऊ शकतात. थँक्यू काका, तुम्हाला खूप बरं वाटलं आम्हाला भेटून. नक्की खरंच थँक्यू, खरंच थँक्यू. हा, तो करण पप्पांचं नाव काय करण अशोक शाह यांनी आम्हाला या गरिबांना आज लंच दिलेला आहे. त्यामुळे अन्नदान केलेलं आहे. तर त्याच्या आयुष्यात अजून अशी भरभराटी हो आणि असंच आम्हाला देऊ ही सदी इच्छा. थँक्यू करण यार. थोडा ले स्लोली आणि बस थोडा आय और थोडा थोडा नेटवर्क आहे एकदम त्या पॉइंटला येतो नेटवर्क. बाकी पुढे आणि पाठी येत नाही. थोडं पण बस आम्ही गाडी पुढे पाठी करून बघतोय. हा, बस इतना नहीं है नेट और लो पीछे थोड़ा सा. एक बस उधर ही था. गाण्याचा आवाज येतो इथेच, बरोबर नेटवर्क येते. आणि आम्ही हरवलंय, लोक आम्हाला सोडून निघून गेलेत सरळ. गाडी पळून गेल्याने नेटवर्क नाही. आता कुठे जायचं काय जायचं आम्हाला माहिती नाही. 2 रस्ते होते, लेफ्ट आणि राईट. आम्ही बोललो गो टू ऑलवेज राईट. आणि दादा असं बोलला वी आर ऑलवेज राईट एंड वी लेफ्ट. दादाला असं वाटतं तो नेहमीच राईट असतो, म्हणून ते असं झालं. ले लेते हैं अभी आगे जो होएगा देखा जो जाएगा. काय देखा अरे अप्पा. मोरया. घुमून फिरून आजूबाजूला इकडे तिकडे रस्ता चुकलो आम्ही खरं तर. आणि रस्ता चुकून रस्ता बोललो चल जात राहा. नेटवर्क गेलं मुळात आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो इथे शिरोडा बीचला. कदाचित नेचरलाच मान्य असेल, सनसेट तुम्ही बीचवरनं बघावा. डायरेक्ट शिरोडा बीचला आलो सरळ. दादानी एक प्लेस सजेस्ट केली आहे, जे दादा आणि समृद्धी दोघे इथे आले की नक्की येतात दरवेळी. हा त्यांचा एकदम गो टू प्लेस आहे. तर समृद्धीचं पण एक गावच आहे. जागा बघा फक्त तुम्ही. काय नाव आहे याचं? वया तर खया. बघून चालायला लागेल. एकदम मस्त बोलतात ना, गावात टाईप असतं ना तसं एकदम आहे. कॅफे तो हे बघ. कोणचा पॅट तरी लॉक करा. सुरत चाललाय आज एक दिवस आधीच. तू जा रे भाई यार, तू जा रे भाई. त्याकडे ऑप्शन नाही आहे. त्याचा बायकोचा बर्थडे आहे परवा. The next day.
अनमोल क्वालिटी मार रहा नो डाउट. आणि मग तू काय सांगणं का लागतं तुम्हाला माझन कमॉन कौशिक. Oh, well saved. कालचाच वॉक कंटिन्यू करतोय परत, कारण की मला वाटत होतं थोडा शॉर्ट झालाय म्हणून. आणि आज सच असं काय आहे नाही, आज आमचा रिटर्नचा प्रवास आहे. जेवढ्या येण्याची एक्साइटमेंट असते ना, तेवढा हा रिटर्नचा प्रवास दुःखाचा असतो. दुःखाचा असं नाही, पण ही सुद्धा सगळी एवढी 4 दिवस मजा केली ते थोडंसं हे आहे. पण तेवढीच एक्साइटमेंट आहे परत घरी जाण्याची, बायकोला भेटायची. कारण का खरंच मिस करतो आम्ही, मी तरी करतोच मिस. आता या लोकांना माहिती नाही. आता सगळे चेकआउट वगैरे केलंय. आता आम्ही जेवणार, आमची 6:15ची तुतारी आहे, तुतारी एक्सप्रेस, आणि आम्ही रिटर्न. काय बोलतो पवार, घरी जाण्याची एक्साइटमेंट आहे तुला? नाही, बिलकुल नाही. बायकोला मिस नाही करत आहेस? बायकोला मिस करतोय, पण घरी जायची एक्साइटमेंट नाहीये. का पण? असंच इथे जरा आराम भेटत होता, आयुष्यात सुखी वाटत होतं. आता परत उद्यापासून तेच ते सोमवारपासून काम. तेच काम, वही चाय की टपरी, वही एकदम सुंदर झाले, असे गणपती गेल्यासारखे वाटतायत. आणि वातावरण पण एवढं सुंदर आहे ना, एवढं सुंदर वातावरण असतं, तर आम्हाला इथून पाय हलत नाही. पण काय करू शकत नाही आम्ही त्याच्यामध्ये, घरी जावंच लागणार. आता तुम्हाला स्टोरी सांगतो. आम्ही आलो ना 3 दिवसाआधी, तेव्हा हे घरटं तिने बनवायला घेतलेलं. आम्ही ते वावरत होतो, सगळं टाइमपास करत होतो. तिने लाईफचा आम्हाला खूप मोठा एक लेसन सांगितलंय की मेहनत करत राहावा. हळूहळू हळूहळू 4 दिवस झाले ती बनवते हे घरटं. 4 दिवसामध्ये तिचं घरटं तयार होत आलं. आता हळूहळू हळू मेहनत करत राहा, फळ तुम्हाला मिळणार आणि तुमचं पण घरटं तयार होणार. याच्यासाठी काय करत राहावा? मेहनत. पवारने त्याचं घरटं ऑलरेडी तयार केलंय. आता आमची वारी आहे घरटं तयार करायची. दुपारच्या जेवणाला आलो आम्ही. बाजूला फक्त माहोल बघा, रेस्टॉरंट बघा. 3रा ऑर्डर केलेत आणि आपलं प्रॉन्स आहेत. सगळी चेहरे जरा उदास झालेत, घरी जायचं म्हणून. व्हेज वगैरे काहीच भेटलं नाही खायला. दाल चावल वेज थाली खाऊन मला भेटतो. लक्षात नव्हतं, आम्ही चालू केल्यानंतर लक्षात आलं की ब्लॉगिंग पण करतो आपण तसं. एक क्यूट दिसतो रे कार्तिक. कधी येते पण आलंय आणि अजून असेच बसले. संपलं खाऊन खाऊन खाऊन, त्यांचं अजून असेच बसले. ओरिजिनल आहे क्या क्या कर उसमें? पापड, अचार, मेथी, तोरकडी, सिंका भाजी, शेवगाच्या शेंगा, सोलकढी, गुलाबजामुन, लोणचं आहे. चपाती. फायनली आली. खुश आहेत ते लोक. आता पहिल्यांदा थाली भेटते करायला अख्खी. निघायची वेळ आली, आम्ही स्टेशनला पोचलो आम्ही. आता चल साई, बाय बाय. बाय बाय. या परत लवकर. तुझी सगळी एक एक माहिती सगळी आम्हाला आवडली आहे. ऑडियन्सला आवडली आहे की नाही ते कमेंट मध्ये सांगतील. चला या लवकर. म्हणजे 2 साइड अप्पर अरे उनको कर रोज आ रहे हो.
दोन साईड परत कर्टसी भाई इकडे कौशिक महाजन भाई थँक्यू तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही एवढा सुधार फिरलोय गाडीमध्ये i20 तुम्ही आम्हाला किस्से सांगा. नवीन गाडीला घाण केलंय पण तरी पण ठीक आहे. हा. भिजलेला अक्षय वर्षातून पवारला एकदा घाण झाली तर आवडतात. बाय इकडे भिजलेला अक्षय पवारला आम्ही गाडीतून बाहेर काढलं आणि गाडी नवीन होती. मला काहीही व्हिडिओमध्ये आवडला असेल हे आवडलं असेल मी आता घरी जाईपर्यंत हे नाही ठेवत. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा ग्रुप आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. बाय बाय.